नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवलं आहे बेगवन स्पेशल चिलापी मच्छी। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि मिस्टरांची रिॲक्शन काय आहे बघूया आपण। एक नंबर झाले लिंबू पिळल्यावर तर अजून भारी लागलं। थांबा मी लिंबू पिळतो, सांगतो कसं लागतं। ओके, चिलापी मासे, ते चिलापी मासा बेगवन स्पेशल घरचा पीसेल आपल्या गावचे मासे ना। लावून आणले बेगवनवर आणलेत। छान झाले, छान झालेत। कडक झाले, कडक। हां, खावा मग, भाजी शिजते अजून। चला मंडळी, मी रेसिपीला सुरू करते। तर मी इथे 2 किलो चिलापी घेतलेले आहे, तसे मीडियम साईजचेच घेतलेले आहेत। मागच्या वेळेस जर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्याच्यामध्ये भरपूर मोठे चिलापी होते आणि ते चिलापी कसं कढईमध्ये बसतच नव्हते, म्हणून ह्यावेळेस छोटे चिलापी आणले होते। तर इथं फिश 65 मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला जो घरचा मसाला असतो ना आपण जे तरी येण्यासाठी टाकतो तो घेतलेला आहे 1 चमचा आणि नंतर काळा मसाला असतो आपण जे भाजीमध्ये वापरतो तो घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर थोडंसं छान कलर येतो, त्यासाठी हळद नेहमी टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते माशाला सर्व लावता येईल। तर असं आपल्या अंदाजाने घट्ट करू शकतो, पातळ करू शकतो। तर मी जास्त मसाला नाही यूज करणार, मी असे एकदम पातळ डेप लावणार आहे। मसाला जास्त लावला ना तर पूर्ण मसालाच लागतो, त्यासाठी मी मीडियममध्येच त्याला मसाला लावून घेणार आहे, म्हणजे थोडंसं पातळ करणार आहे। घट्ट केलं ना तर मासे खाण्यात काही मजा नसते, जसं आपण मासे खाऊ शकतो ना, तर मसाले लावल्यानंतर एवढी काही मजा येत नाही त्याच्यामध्ये। तर त्यासाठी नेहमी पातळच मसाला लावायचा। तर त्याच्या आधी मी लिंबू पिळून घेते त्याच्यावरती, आपण जे मसाला तयार केला त्याच्यात पिळलं तरी चालेल। तर लिंबू पिळताना माझ्याकडनं बिया पडलेल्या आहेत, तर त्या बिया मी काढून घेते, नाही तर त्याला कडूपणा येतो। आणि कसं असतं, एकाच हाताने व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना तर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत नाही, त्यासाठी माझ्याकडनं त्या बिया पडलेल्या आहेत। तर मी काढून घेते ते जसे होईल तसं। तर अशा प्रकारे करायचं। लिंबू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे उष्णता असते ना माशामध्ये तर ते कमी होतं, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही लिंबू पिळल्यानंतर। आणि लिंबू पिळलं नाही ना तर मग आपल्याला त्रास होतो, म्हणजे भरपूर त्रास होतो। जे मासे खातात ना त्यांना माहिती असतं काय त्रास होतो, तर त्यासाठी नेहमी लिंबू पिळायचं, जेवढं होईल तेवढं लिंबू पिळायचं। तर मी प्रत्येक माशाला 1 लिंबू पिळून घेतलेला आहे। तर याला मसाला लावून झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे 5-10 मिनिटं असंच ठेवायचं आहे मुरत, किंवा लगेच तळायला घेतलं तरी चालेल, पण आपण त्याच्यावर लिंबू वगैरे पिळलेला असतो ना तर ते पूर्ण माशामध्ये उतरतो, त्यासाठी त्याला 5-10 मिनिटं ठेवायचं। आणि तेल मी गरम करायला ठेवलं होतं। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल गरम झालं तरच मासे सोडायचे, नाहीतर सगळा आपला मसाला तेलामध्ये असं चिटकून बसतो किंवा मासा चिटकून बसतो, त्यासाठी तेल पूर्ण गरम झाल्यावरतीच आपल्याला मासा ठेवायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला मासा पूर्णपणे रेडी झालेला आहे, सगळं एकदम कडक फ्राय झालेली आहे। तर मी मधला व्हिडिओ का नाही टाकला, कारण आपला व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे, तर म्हणून मी पटपट असे मासे तळून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता तंदुरीसारखंच आपला मासा झालेला आहे, ते एकदम कडकपणा येतो त्यासाठी, आणि लिंबू पिळल्यानंतर एक वेगळीच भन्नाट चव येते त्याला। तर अशा प्रकारे मी सर्व मासे तळून घेणार आहे। पहिल्यांदा स्टार्टिंगला 1 टाकून घेते आणि नंतर मी 2-2 मासे सोडते। आणि मासे सोडल्यानंतर गॅस कधीच कमी नाही करायचा, नाहीतर मासा असं एकदम कडक होत नाही, त्याला पूर्ण फास्टच गॅस ठेवायचा। आणि तेल पण आपलं पहिल्यांदा उकळूनच घ्यायचं। तर तेलामध्ये हळदीमुळे कलर उतरलेला आहे, पण माशांना जे आपण मसाला लावलेला आहे ना तो अजिबात निघलेला नाही आहे। आणि तेल एवढं तेवढं कलरमुळे खराब होतं, कारण आपलं त्याच्यात हळदी वगैरे मसाले वगैरे टाकलेले असतात ना, तर त्यामुळे आपलं तेल लाल होतं। नाहीतर काही लोकांना वाटेल की बाबा तेल किती हे झालं ते झालं, नाही का, तर तसं काही नाही आहे। त्याच्यामध्ये आपण मसाले टाकलेले असते ना, हळद मिरची पावडर वगैरे, तर त्यामुळे आपलं तेल असं लालसर होतं। तर मी नंतर 2 मासे सोडून घेतले होते आणि ते पण खूप छान असं फ्राय झालेले आहेत। तर एकदम मस्त खाण्यासाठी पूर्ण मासे आपले रेडी झालेले आहेत। तर आपल्याला दिसताना दिसते की एकदम कडक फ्राय झालेला आहे, नाही तर काय काय मासे बघा तुम्ही एकदम असे कडक होतच नाहीत, एकदम असे लिचपीस होतात, आणि तसे मासे खाण्यात काहीच मज्जा नाही आहे। तर अजून आपले मासे राहिलेले आहेत ते पण मी सर्व तळून घेते।
तर जे तेल आहे ना तेवढेच तेलामध्ये आपल्याला मासे सोडायचे आहेत, कारण मी आता 2-2 मासे सोडते आणि एक्स्ट्रा तेल टाकलं ना तर आपण कसं हे पूर्ण मासे तळून झाल्यानंतर आपण हे तेल यूज करत नाही, कारण हे तेल आपण ना असं विष बनतं त्याचं, त्यासाठी आपण हे तेल खाऊ शकत नाही. तर मासे तळून झाल्यानंतर कधी पण ते तेल फेकून देऊ किंवा त्याच दिवशी आपण भाजीला यूज करू शकतो, पण दुसऱ्या दिवशी ते तेल यूज करू शकत नाही. म्हणून मी आता तेल जास्त वतणार नाही आणि जेवढं तेल आहे ना तेवढ्याच तेलामध्ये मी मासे तळून घेते. तर हे पण मासे आपले फ्राय झालेले आहे. तर एक पण मासाच कढईला चिटकून बसला नाही किंवा तुटलेला नाही आहे, जसे हवे तसेच परफेक्ट एकदम तळून झालेले आहेत मासे. त्यानंतर आता थोडंसंच तेल राहिलेलं आहे ना तर मी एक मासा सोडून घेते. तर आपले सर्व मासे असे तळून झालेले आहेत. आपण जे घरी मासे बनवतो ना त्याला एक छान टेस्ट असते, जे हॉटेलमध्ये खातो ना त्याच्यामध्ये असं एकदम मसाले जास्त असते, त्या माशांना मासच नसतो कसला. तर मी पहिल्यापासून गावीच राहिलेले आहे ना, तर म्हणून मला चिलापी मासे कसे बनवायचे हे सर्व मला माहिती आहे आणि मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे मासे बनवून टाकलेले आहेत, तर तेही सर्वांनी पहा. तर आपले फिश पूर्णपणे रेडी झालेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मासा, तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. तर हॉटेलमधल्या माशांपेक्षा घरचे मासे खूप छान लागते, तर एकदा ट्राय करा तुम्ही पण. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.